4 वर्षापूर्वी माझ्या चहाच्या दुकानावरती एक रिक्षावाले रोज चहा प्यायला यायचे आणि त्यांचा ग्रुप असायचा. ते सकाळी यायचे, संध्याकाळी यायचे, रात्री यायचे. बऱ्याचदा रिपीट चहा व्हायचा तर 200-250 रुपयाचा त्यांचा रोजचा चहा असायचा. आणि एक दिवस असंच फाटक्या नोटीवरून आमचं थोडंसं झालं की नोट फाटकी आहे. ते बोलले चालेल मग ते बोलता मी थोडंसं रूढ बोललो. ऍक्च्युली मी आहे सातारचा, मी बोललेलो बरोबर, पण वाटताना त्यांना थोडंसं ते रूढ वाटलं. मग त्याच्यानंतर त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी माझ्याकडे यायचंच बंद केलं. आणि जसं त्यांनी त्यांचा ग्रुपनीच यायचं बंद केलं तर रोजचा माझा 200 रुपयाचा लॉस झाला, महिन्याचा लॉस झाला 6,000चा, वर्षाचा लॉस किती झाला 72,000चा. माझ्या एका वाक्यामुळे माझा 72,000चा लॉस झाला असता, बरोबर. पण हेच ते परत 2-3 दिवसांनी माझ्याकडे आले आणि ते समोरनं म्हटले की मी तुमच्याकडे कधीच आलो नसतो, पण तुमच्या चहामुळे मला यावं लागतं, चहाची सवय लागली म्हणून मी तुमच्याकडे यायला लागतोय. आता ते माझ्या चहामुळे माझा धंदा तो वाचला. पण ही गोष्ट जर मी सुधारवली नाही, हा जर चेंज मी माझ्यामध्ये केला नाही, मी कुठे वाईट नव्हतो, पण जिथे मला दिसतंय की बाबा छोट्या गोष्टीवरनं जर कस्टमर सोबत आपला इगो क्लॅश होतोय ना, तर अशा ठिकाणी आपण आपला इगो मारला पाहिजे. अशा ठिकाणी आपण माघार घेतली पाहिजे. जर तुम्ही कस्टमरचा इगो जर जिंकून देत नसेल, कस्टमरच्या वरती जर तुम्ही तुमचा इगो ठेवत असेल, तर तुम्ही धंद्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही.